गोखली बारामती मार्गावरती उद्या रंगणार दक्षिणमुखी हनुमान यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी सोहळा, मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात। दक्षिणमुखी हनुमान की जय, दक्षिणमुखी हनुमान की जय। नमस्ते। आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत गोखली येथील एक पारंपरिक असणारं कुस्त्यांचं मैदान आणि या कुस्ती मैदानाच्या बद्दलची जी माहिती आहे आणि ही माहिती सर्व कुस्ती शौकीनांना असावी या हा उदात्त दृष्टिकोन समोर ठेवून यात्रा कमिटीच्या वतीनं या मैदानाबाबतची माहिती देण्यासाठी गोखली गावचे सर्व ग्रामस्थ आपल्याशी जोडलेले आहेत। मी या गोखली गावच्या ग्रामस्थांकडून आपल्याला माहिती देऊ इच्छितो की हे जे मैदान आहे हे मैदानाचं जी परंपरा आहे ही कशा निमित्त आणि कशा पद्धतीनं केली जाते। श्री दक्षिणमुखी हनुमान यात्राच्या अनुषंगाने आज उद्या होणारं भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान गोखलीमध्ये संपन्न होत आहे। या ठिकाणी मला सांगताना आनंद होत आहे, वर्षानुवर्ष चालणारी ही परंपरा गोखलीमध्ये अखंडित चालू आहे की त्याला कधीही खंड पडू दिलेला नाही। गोखलीमध्ये या पाठीमागं नामांकित असं पैलवान होऊन गेले ज्याने गोखलीचं नाव या महाराष्ट्रात म्हटलं तरी या कुस्ती स्पर्धेमध्ये काढलं। आज हा गोखली मैदानामध्ये जो पैलवान कुस्ती खेळतो त्याचं 100%च तो यशस्वी पैलवान म्हणून भविष्यात वाटचाल करत असतो। असे एक नावलौकिक असं मैदान या ठिकाणी आम्ही गोखलीला आमची यात्रा कमिटी असेल, श्री दक्षिणमुखी हनुमान यात्रा समिती असेल, ग्रामस्थ असतील, तालमीच्या आमच्या जयमान तालमीचे वस्ताद अनिल काका गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भव्यदिव्य असं मैदान याही वर्षी मोठ्या जंगी स्वरूपात संपन्न होत आहे। नामांकित असे पैलवान या मैदानासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत। तरी मी श्री दक्षिणमुखी हनुमान यात्रा समितीच्या वतीने किंवा गोखली ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना विनंती करतो, आपण उद्याच्याला 3/4/2026 दुपारी 4 वाजता या जंगी मैदाना बघण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो। हे जे मैदान आहे या कुस्ती मैदानामध्ये किती इनामापर्यंतच्या कुस्त्या असतील याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया। नमस्ते, काय सांगाल या कुस्ती इनामाबद्दल? ही आपलं जी गोखली गावचं पारंपरिक कुस्तीचं मैदान आहे, या मैदानामध्ये आपल्या अगदी 100 रुपयापासून जवळजवळ 21 ते 25 हजारापर्यंतच्या कुस्त्या आपण आयोजित केलेल्या आहेत आणि मैदानात 51 कुस्त्या आणि मैदान पूर्ण जोडलेलं आहे। प्रथम क्रमांकाची कुस्ती कोणाची असणार आहे? प्रथम क्रमांकाची कुस्ती आपल्या गावचाच मल्ल आहे केशव गावडे आणि त्याच्या विरुद्ध अहिल्यानगरचा महेश सूळ ही 1 नंबरची कुस्ती होणार आहे। या कुस्ती मैदानासाठी कुस्ती निवेदक म्हणून कोण असणार आहेत? या कुस्ती मैदानासाठी निवेदक म्हणजे सुप्रसिद्ध असे आपले अनिकेत कदम, महाराष्ट्र चॅम्पियन आहेत ते सुद्धा, तर ते आपलं मैदानाचं समालोचन करणार आहेत। या गावचे माजी सरपंच नंदकुमार गावडे आहेत। मामा नमस्ते। नमस्ते। काय सांगाल या मैदानाबाबत आणि मैदानाबद्दल तुम्ही कशा पद्धतीनं कुस्ती शौकीनांना आव्हान करताय? आज उद्या जे होणारं मैदान आहे भव्य निकाली कुस्तीचं जंगी मैदान आपल्या गोखली गावामध्ये संपन्न होणार आहे 3 तारखेला 4च्या दरम्यान संध्याकाळी। त्या निमित्त आपल्या परिसरातील किंवा महाराष्ट्रातून जे चॅम्पियन वगैरे म्हणजे असे पैलवान आहेत त्यांच्या कुस्त्या संपन्न होणार आहेत। आज माझे पैलवान उपस्थित राहणार आहेत। आपण सर्वच कुस्ती शौकीनांनी त्या मैदानाचा कुस्त्यांचा निकाली कुस्त्यांचा लाभ म्हणजे पाहण्यासाठी जरूर आपण यावं अशा प्रकारची दक्षिणमुखी समितीच्या तर्फे विनंती करतो। उद्या होणारे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान 4 वाजता चालू होणार आहे। तरी परिसरातील सर्व ग्रामस्थांनी, पंचक्रोशीतील सर्व युवक मित्रांनी याचा आनंद घेण्यासाठी हजर राहावे अशी विनंती करतो।